नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, आज आपल्याला अत्यंत महत्त्वाची अपडेट बघायची आहे, ती म्हणजे टायपिंग संदर्भात। आता भरपूर जास्त विद्यार्थी आहेत, भरपूर संख्येने विद्यार्थी आहेत ज्यांच्या मनामध्ये खूप जास्त प्रश्न आहेत की सर आमचं टायपिंग झालेलं आहे, सर टायपिंगसाठी कोणत्या परीक्षा आहेत, सर यामध्ये कुणाला सूट आहे। तर हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांचा टायपिंग क्लिअर झालेला आहे किंवा सध्या जे टायपिंगच्या प्रोसेसमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून जी आता आपली एमपीएससीची जाहिरात आलेली आहे मित्रांनो, यामध्ये 2100 पेक्षा जास्त जागा या लिपिक आणि कर सहाय्यकसाठी आहेत आणि आगामी सुद्धा यामध्ये 100% वाढ होणार आहे। त्यामुळे आता तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांना टायपिंग बद्दल काही अपडेट नाहीये, कारण आयोगाने सांगितल्याप्रमाणे जी आता नुकतीच त्यांची जाहिरात आलेली आहे, यामध्ये आयोगानं अनेक अटी आणि शर्ती ठेवलेल्या आहेत। तर आपण सविस्तर व्हिडिओ पाहायचा आहे। यामध्ये पदे कोणती आहेत, टायपिंगसाठी पात्रता काय आहे, सूट कुणाकुणाला असते, अशा सविस्तर घडामोडी बघूया। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं। स्किल टेस्ट संदर्भात सुद्धा तुम्हाला मी सविस्तर यामध्ये माहिती सांगेन। आणि हे जे पद आहेत ज्यांना टायपिंग लागतं, तर त्या पदांची वेतन श्रेणी काय आहे, त्याचं आरक्षण काय आहे, परीक्षा कशी असते, आपण सविस्तर बघूया। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आता ऍड आलेली आहे। मी वारंवार सांगत असतो की ऍड गाजावाजा करत येत नाही, ऍड कधी हलगी आणि दौंडी पिटवट येत नाही। तुम्हाला तुमचा अभ्यास चालू ठेवणं गरजेचं आहे। आता मान्य आहे की काही याच्यामध्ये अजून काही बदल अपेक्षित आहेत, पण सध्या तुम्हाला या गोष्टींचं अजून ज्ञान पाहिजे की तुम्ही ज्या परीक्षेला अप्लाय करताय त्या परीक्षेबद्दल हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण 27 जून पासून तुम्हाला फॉर्म भरणं सुरुवात होणार आहे। आपण सविस्तर गोष्टी बघूया। त्याचबरोबर लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यांचा अभ्यास अजून अपुरा आहे, अधुरा आहे, त्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना माहितीच नाहीये की एमपीएससी गट क ही जी संयुक्त परीक्षा आहे यांची जर याची तयारी करायची असेल, तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एकलव्य बॅच। मित्रांनो, या बॅच मध्ये आपण सविस्तर काही गोष्टी देत आहोत। रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, लाईव्ह पण काही लेक्चर्स होणार आहेत, त्याचबरोबर नोट्स असतील किंवा टेस्ट असतील किंवा तुमच्या समोर संवाद, तुमच्या बरोबर संवाद साधून सुद्धा याच्यामध्ये आपण काही विशेष सत्र घेत आहोत। त्यामुळं तुम्ही ही एकलव्य बॅच पाहू शकता, वाटली तर घ्या। महाराष्ट्रामध्ये सध्या कमी फीज मध्ये आपणच सध्या बॅच देत आहोत। आलं लक्षात? महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला ही बॅच अवेलेबल आहे। लेक्चर्स पाहू शकता, लेक्चर पाहिल्यावर तुम्ही निर्णय घ्यायचा। ठीक आहे, चला मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया। तर आता बघा, महत्वाचं काय आहे, तर ह्या टायपिंग जे महत्वाचं याच्यामध्ये असणार आहे, टायपिंग प्रमाणपत्रासाठी आपल्याला 2 पदं महत्वाची आहेत। म्हणजे लक्षात ठेवायचं, आता मी 2 गट करतो। ज्यांचं टायपिंग पूर्ण झालेलं आहे बघा, दोन्ही सर्टिफिकेट असतील असा एक गट वेगळा येतो, आणि ज्यांचं एकच टायपिंग झालं असेल, मराठी किंवा इंग्रजी, त्यांचा गट थोडा वेगळा करूया। कारण का, आयोगाने सांगितल्याप्रमाणे ही दोन्ही पदं यांच्यासाठी टायपिंग लागतं। म्हणजे लक्षात ठेवा, एक पद आहे कर सहाय्यक, याला म्हणायचं मित्रांनो टॅक्स असिस्टंट। काय म्हणायचं? टॅक्स असिस्टंट। आणि दुसरं पद आहे लिपिक टंकलेखक, म्हणजे क्लेरिकल स्टाफ। मग लक्षात ठेवा, आता महत्वाचं आहे, कारण भरपूर असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं टायपिंग झालेलं असतं, पण त्यांना आता या ठिकाणी मोठी संधी आहे। 2100 प्लस जागा आहेत आणि अजून सुद्धा जागा वाढू शकतात। आता आयोगाने सांगितल्याप्रमाणे आपण फक्त त्यांची जाहिरात व्यवस्थित वाचूया, कारण टायपिंगला खूप जास्त विद्यार्थी आहेत, त्यांच्या या ठिकाणी थोडं जमलिंग होऊ शकतं। तर बघा काय सांगितलेलं आहे, इथं ही सगळी ऍड दिलेली आहे। महाराष्ट्र गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 26 दिनांक 27 सप्टेंबर 26 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रावर ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे। आता ऑनलाईन की ऑफलाईन याबद्दल बरेचसे वाद चालू आहेत, पण आपलं काम आहे सध्या की तुम्ही एकदा जाहिरात बघा व्यवस्थित। त्याचबरोबर अत्यंत महत्वाचं आहे, टायपिंगच्या थोडंसं मागे लागू शकता। टायपिंग आता बघा, वर्षात 2 टायपिंगच्या एक्झाम असतात, जून जुलै किंवा डिसेंबर जानेवारी। आता ज्यांनी जून जुलैला काढला असेल हरकत नाही, ज्यांचं डिसेंबर पर्यंत निघणार असेल, पण त्याच्यामध्ये अटी काय आहेत तुम्हाला मी सविस्तर सांगेन। आता ऑनलाईन की ऑफलाईन हा वाद करण्यापेक्षा पहिल्यांदा सविस्तर बघूया। 100% परीक्षा ऑफलाईन होणं गरजेचं आहे, त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे आणि पाठपुरावा सुद्धा करत आहोत की आगामी काळामध्ये भरपूर मोठ्या गोष्टी ऑफलाईन स्वरूपातच व्हाव्यात। जे आयोगाच्या मनामध्ये म्हणणं आहे त्यांचं ऑनलाईन चालले, पण विद्यार्थी मित्रांनो, ऑफलाईन परीक्षा कधीही चांगल्या असतात। यामध्ये फ्रॉडच्या केसेस पूर्णपणे टाळता येतात, तसं ऑनलाईनला होऊ शकत नाही। मग याच्यामध्ये आपण वेगळा सुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे, तो सुद्धा पाहू शकता। आता बघा, आयोगाने या 5 पदांसाठी जाहिरात काढली, पण आपल्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक। तर या 2 पदांना टायपिंग लागतं। कर सहाय्यकचं एकूण 282 जागा आहेत आणि लिपिक टंकलेखकच्या एकूण 1864 जागा आहेत। मग तुम्ही साधा विचार करा, जर कर सहाय्यक 282 असतील आणि या 1864 असतील, तर जवळपास 2100 प्लस जागा या फक्त तुमच्या टायपिंगच्याच असणार आहे। म्हणून जोमानं टायपिंग करा। टायपिंग
तुमचं सर्टिफिकेट आता नसेल, तुम्हाला सांगेन मी काय करायचं आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा एक प्रश्न आहे की सर आम्ही प्रोफाईल काढलेली नाही, तर आपल्या एमपीएससी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला प्रोफाईल कशी काढावी असा एक व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तो सुद्धा पाहू शकता. दुसरी गोष्ट, ज्यांची प्रोफाईल व्यवस्थित आता आहे पण ज्यांनी टायपिंग पूर्ण केलेलं आहे त्यांना टायपिंग नंतर सर्टिफिकेट सुद्धा लागणार मुख्य परीक्षा फॉर्म भरताना. ठीक आहे. आता हे तुम्हाला कुठं लक्षात ठेवायचं आहे, तर आपल्या आयोगाची वेबसाईट आहे ती म्हणजे mpsc.gov.in असं गुगलला सर्च करू शकता. डिरेक्ट तुम्हाला एमपीएससीचं पूर्ण होम पेज येईल बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि प्रोफाईल तुम्हाला स्वतःला क्रिएट करायची आहे. आयोगाकडे जायचं नाही, कुठलाही फॉर्म तुम्हाला इथं ऑफलाईन भरायचा नाहीये, तुम्हाला ऑनलाईन स्वरूपातच फॉर्म भरावा लागेल. आलं लक्षात. मग ही आपली वेबसाईट आहे. कारण एक तर काय होतंय, विद्यार्थ्यांना जास्त माहिती नसतं आणि मग अशा वेळी थोडं जमलिंग जास्त होतं. बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी 27 जून म्हणजे उद्यापासून दुपारी 2 वाजल्यापासून दिनांक 17 जुलै रात्री 11:59 वाजेपर्यंत. मग एवढं टोकापर्यंत वाट बघायची नाही. 27 जून नंतर 4-5 दिवस झाले, त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये पटकन फॉर्म भरून टाकायचा. फॉर्म कसा भरायचा यासाठी सुद्धा मी व्हिडिओ तयार करून घेणार आहे. त्यामुळे फॉर्म भरताना अजिबात गडबड करायची नाही, लक्षात ठेवायचं. नवीन विद्यार्थी असतात, जमलिंग होतं, सर्टिफिकेटचा नंबर चुकतो, कधी कधी अपलोड चुकतं, फोटो किंवा सही चुकते आणि नंतर मग आयोग डिबार करतं. ठीक आहे. मग अशा वेळी गडबड करू नका. तुमच्यासाठी पुढच्या वीकमध्ये जरा 27-28 तारीख जरा झाली त्यानंतर आपण फॉर्म कसा भरावा या सुद्धा व्हिडिओ करायचा आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके. मग या 2 तारखा लक्षात ठेवायच्या महत्वाच्या. 27 जून दुपारी 2 वाजल्यापासून ते 17 जुलै रात्री 11:59 पर्यंत. त्यामुळे या टोकाला फॉर्म भरायचा नाही. शक्यतो जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये भरून टाकूया. तुम्हाला मी सविस्तर व्हिडिओ देईन. ठीक आहे. काही गडबड करू नका. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 17 जुलैच असणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुविधा नसेल, ज्यांना असं वाटते आम्ही जवळच्या एसबीआय शाखेमध्ये जाऊन चलनद्वारे फॉर्म भरतो, फीस भरतो, त्यांना 19 जुलै दिलेले आहे. पण माझा हा वैयक्तिक सल्ला आहे की सगळ्यांनी डेबिट कार्डचा वापर करा. डेबिट कार्ड ऑनलाईन फीस भरून टाका. ऑफलाईनला जायचं नाही, बँकेमध्ये जायची अजिबात गरज नाहीये. ठीक आहे. तुम्ही घर बसल्या फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. प्रोफाईल नसेल, प्रोफाईल काढून घ्या. व्हिडिओ टाकलेला आहे एमपीएससी फॅक्टरी आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. आणि जर लक्षात ठेवायचं, जर प्रोफाईल असेल तर 27 जून नंतर 3-4 दिवस जाऊ देत, कारण सुरुवातीला थोडं सर्व्हरचा इश्यू, काही टेक्निकल गोष्टी असतात, त्यामुळे गडबड करायची नाही. ठीक आहे. तर ह्या तारखा लक्षात ठेवायच्या. त्यानंतर अत्यंत महत्वाचं, आता परीक्षा शुल्क किती आहे आणि परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल असतं. तुम्ही एकदा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचे पैसे परत मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवायचं. नाहीतर आयोगाला मेल कराल की नाही माझे 354 रुपये परत द्या. तुमचा फॉर्म चुकला असेल तर तुमची चूक झालेली आहे. त्यामुळे भरताना व्यवस्थित भरा. आपण त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ घेणार आहोत. आता काय दिले बघा, परीक्षा शुल्क काय आहे. परीक्षेचं नाव संयुक्त पूर्व परीक्षा, जे आता गट कचे आपले असणार आहे. ठीक आहे. कुठलेही पद असेल त्यांना फॉर्म भरायला अमागासवर्गीयांना म्हणजे ओपन 394 आहे, मागासवर्गीय ईडब्ल्यूएस आणि अनाथ 294 आहे. आता मुख्य परीक्षेबद्दल चर्चा नको. ठीक आहे. मुख्यची फॉर्म फी वेगळे असतात, लक्षात ठेवायचं. जे माजी सैनिक आहेत फक्त गट क साठी 44 रुपये आहे त्यांना, लक्षात ठेवा. मग पूर्व परीक्षेचं लक्षात ठेवायचं. जर ओपन असाल 394 रुपये आहे, जर मागासवर्गीय असाल तर 294 रुपये आहे. मग तुम्ही जेव्हा ही कॅटेगरी टाकता, लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही फॉर्म भरताना कॅटेगरी टाकता, तुमची कॅटेगरी डिटेक्ट झाल्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म फीस भरायची आहे. समजा एखादा विद्यार्थी एससीबीसी मध्ये आहे किंवा तो ओबीसी मध्ये आहे, त्याला इथं बरोबर एवढी फीस येणार. एखादा विद्यार्थी ओपन मध्ये आहे त्याला एवढी फीस येणार. अलग लक्षात, या फीस लक्षात ठेवायच्या. ओके. 394, 294. त्यानंतर पुढं आता काय जसं जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे, जे आयोगाचं GR आलेला आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे, त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला महत्वाचे मुद्दे सांगतो. मग आपण टायपिंगकडे वळूया. काय फॉर्मॅट वगैरे सगळं बघायचं आहे. बघा, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत, ठीक आहे, पूर्व परीक्षा 27 सप्टेंबर पासून होणार आहे, त्याचा निकाल लागेपर्यंत काही जर जागा त्यामध्ये ऍड झाल्या तर आयोग वेगळं प्रसिद्धीपत्रक काढणार. मग तुमच्या मनामध्ये अशी शंका आहे की सर या पदासाठी जाहिरात नाही, सर हे पद कमी आहेत, सर टॅक्सची पद कमी आहेत. आता 282 टॅक्स असतील, उद्या 400-500 होऊ शकतात. आता 1800 पद जवळपास लिपिकची आहेत, उद्या ती 2200-2500 पर्यंत जाऊ शकतात. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं, फॉर्म भरून टाका. आपल्याकडे एक संधी येते, पुन्हा मग त्याच्यामध्ये आपण पश्चाताप करत असतो. पुढे जागा वाढल्यावर तुम्ही पश्चाताप करत बसणार का? त्यापेक्षा आता फॉर्म भरायचा आणि मोकळं होऊन टाकायचं. ठीक आहे. ओके. करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी, जर त्या जाहिरातीमध्ये संवर्ग नमूद नसतील, तसेच
सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे त्यांनी उमेदवारांना सांगितलेल्या सूचनेमध्ये की हे तुम्हालाच गृहीत धरायचंय की पुढे जाऊन जाहिरातमध्ये बदल होऊ शकते, संख्या वाढू शकतात, संवर्ग ऍड होऊ शकतात. मग आता तुम्हाला फॉर्म भरून घ्यावा लागेल. लक्षात ठेवायचं, पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व संवर्गातील पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. म्हणून पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत जेवढे जागा वाढतील, संवर्ग वाढले, जागा वाढल्या, अतिरिक्त मागणीपत्र गेलं तर तो आपल्याला जास्त फायदा असणार आहे. मग आपलं काम आहे फॉर्म भरून मोकळं व्हायचं. पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. आयोग त्यासाठी प्रसिद्धीपत्रक काढतं की बाबा आता बघा सध्या जागा किती आहेत समजा आपण बघितलं तर एकूण समजा 2916 जागा आहेत, बरोबर. यामधल्या आपण 2100 प्लस घेऊया कशाला, तर याच्यासाठी टायपिंगसाठी, म्हणजे ज्यांचं टायपिंग झालं त्यांच्यासाठी. उद्या आयोगाला वाटलं की यामध्ये मागणीपत्राद्वारे 1000 जागा वाढल्या तर आयोग त्या 1000 जागेचा पूर्ण तपशील देतं, शुद्धीपत्रक काढतं. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडी संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्या टप्प्यावर विचार घेतली जाणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्या कॅटेगरीला जागा कमी असतील किंवा जागाच नसतील तर फॉर्म भरून घ्या. जसं कॅटेगरी असेल आयोग ते पुन्हा पुन्हा व्यवस्थित तुम्हाला मॅनेज करून देईल, काही प्रॉब्लेम नाही. पण असं नको व्हायला की नंतर ज्या जागा पडल्या तुमच्या कॅटेगरीला वाढल्या आणि तुम्ही नंतर म्हटला नाही सर मी फॉर्मच भरला नव्हता, आम्हाला मुदत वाढ पाहिजे, तर असं होणार नाही. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. काही सूचना आपण व्यवस्थित बघूया म्हणजे नवीन विद्यार्थी असतील त्यांना प्रॉब्लेम नको व्हायला. आता सध्या बघा वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा 1 ऑक्टोबर 26 पर्यंत आहे. म्हणजे तुमचं जे सध्या वय असेल तुमच्या जन्मतारखेपासून 1 ऑक्टोबर पर्यंत 26 पर्यंत दिनांक पकडा. जे तुमचं होईल ते तुमचं सध्या वय असणार आहे. लक्षात ठेवायचं. बर्थडे बिडे साजरा करायचा नाहीये की माझा बर्थडे 1 मे ते 1 मे 26 नव्हे, आयोगाने सांगितले 1 ऑक्टोबर पर्यंत पकडायचं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. किमान म्हणजे कमीत कमी. बघा सर्व उमेदवारांना कमीत कमी वय, इथं खूप जास्त मोठा विद्यार्थ्याचा प्रश्न असतो. सर्व उमेदवारांना 18, बघा कर सहाय्यक नावाचं पद आहे, टॅक्स असिस्टंट, त्याला कमीत कमी 18 आहे. लिपिक टंकलेखक त्याला 19 आहे कमीत कमी. लक्षात. सर्व उमेदवारांना कोणीही असेल, कुठलाही असेल, माजी सैनिक असेल, अनाथ असेल, खेळाडू असेल, दिव्यांग असेल, एससीबीसी, ओबीसी, कुठलाही सामाजिक प्रोग्राम मध्ये झाला. ठीक आहे. आता इथून पुढे कमाल वयोमर्यादा आहे. कमाल प्रत्येक कॅटेगरीचं वेगळं लक्षात ठेवायचं. आता कमाल वयोमर्यादामध्ये जर सर्वसाधारण म्हणजे ओपन किंवा महिला म्हणजे मुली असतील तर लक्षात ठेवा त्यांना कर सहाय्यकाला 38 आहे, इकडे सुद्धा 38 आहे. म्हणजे ओपन आणि मुलींना 38 लक्षात ठेवायचं. जर मागासवर्गीय, अनाथ, अधुग असतील म्हणजे कॅटेगरीवाले सगळे त्यांना 43 आणि इकडे सुद्धा 43 आहे, म्हणजे दोन्हीकडे सेमच आहे. ठीक आहे. आता जर खेळाडू असतील, बघा खेळाडू असतील अमागासवाल्यांना 43 सुद्धा, मागासवर्गीय वगैरे सगळ्यांना 43. हा खेळाडूंना सगळीकडे सेम आहे. ठीक आहे. बघा कमीत कमी आपण ऑलरेडीच केले ना, त्यामुळे आता आपण मॅक्सिमम करूया म्हणजे जास्तीत जास्त. त्यानंतर माजी सैनिक अमागास असेल तर 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष. म्हणजे बघा 38 वर्ष म्हणजे 38 वय त्यांचं असणार हे धरायचं. त्यात पुन्हा सेवा कालावधी त्यांनी जेवढी सर्व्हिस केलेली आहे पुन्हा त्यामध्ये 3 वर्ष ऍड करा. खूप जास्त वर्ष होतात पण त्यांना त्यांनी सवलत दिलेली आहे. मागासवर्गीय, अनाथ, अधुग असतील माजी सैनिकामध्ये तर 43 प्लस सेमच हे कॅटेगरी आहे, सेवा कालावधी 3 वर्ष. दिव्यांग असतील तर 45-45. ठीक आहे. बघा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असतील तर त्यांनी या ठिकाणी कर सहाय्यकला जागा दिलेल्या नाहीत, म्हणजे त्यांनी वयोमर्यादा दिलेली नाहीये. पण इकडे मात्र लिपिक टंकलेखकला 45-45 आहे. पुन्हा पदवीधर अंशकालीन कर्मचारी असतील त्यांना सुद्धा इकडे कर सहाय्यकाला मिनिमम नाहीये, म्हणजे कमी जास्तीत जास्त त्यांना वयाची सूट नाहीये. पण इकडे मात्र आहे लिपिक टंकलेखकला 55. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की लक्षात ठेवायचं शक्यतो दिव्यांग कुठून घेतला आपण, दिव्यांग असतील, प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत, पदवीधर अंशकालीन आहेत, त्यांच्या जागा लिपिकच्या असतात, कर सहाय्यकच्या नसतात. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग ते आयोगानं त्यांना इथं सुद्धा सवलत दिलेली आहे या ठिकाणी, पण हे लक्षात ठेवा. झालं क्लिअर.
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 ऑक्टोबर आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कारण आयोगानं थोडं एक्स्ट्रा दिलेलं आहे. जर आधी दिलं असतं तर बरेच जण काही लोक बाहेर पण पडले असते वयोमर्यादा ओलांडल्यामुळे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा शैक्षणिक पात्रता. आता हा एक विद्यार्थ्याच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न आहे. आयोगानं काय सांगितले बघा, इथं बरेचसे विद्यार्थी मला मेसेज करून विचारतात, मी वैयक्तिक रिप्लाय करत असतो की सर 12वी पास झालेली आहे, माझं टायपिंग पण झालेलं आहे, पण मी फॉर्म भरू शकतो का? सर माझा डिप्लोमा झालेला आहे, टायपिंग पण झालेला आहे, मी फॉर्म भरू शकतो का? आयोगानं काय सांगितलं व्यवस्थित बघा. शैक्षणिक अर्हता म्हणजे पात्रता काय बघा. उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता, ह्याला साईडला सोडा. ठीक आहे, ह्याला साईडला सोडा. इतर संवर्गासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. म्हणजेच काय तर कंपल्सरी पदवी लागणार आहे. कंपल्सरी पदवी लागेल किंवा महाराष्ट्र शासनाने ज्या कुठल्या एखाद्या कोर्सला पदवी समतुल्य मान्यता दिली असेल तर ते सुद्धा चालतं. पण 12वी वगैरे चालणार नाही, डिप्लोमा वगैरे चालणार नाही, लक्षात ठेवायचं. पदवी पाहिजेच. कशाला? कर सहाय्यक आणि तुमचं कोणतं लिपिकला कंपल्सरी पदवी लागणारच आहे. त्यामुळे आता पदवी कुठल्या पण घ्या, त्याच्यामध्ये परत कमेंट नाही करायचं सर माझं काय वेगळंच बी फार्मसी झाले. अरे पदवी म्हणजे काय? BA असेल, BCom असेल, बी फार्मसी असेल, BSc असेल, बीटेक असेल, कुठलेही घ्या. ज्याला बॅचलर बी लागतं त्या सगळ्या डिग्री इथे व्हॅलिड आहेत. पण महत्वाचं काय आहे, इथं टायपिंग महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. झालं क्लिअर? इथं 12वीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाहीत. आता विद्यार्थ्याच्या मनामध्ये अजून एक मोठा प्रश्न आहे, सर आम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहोत तर आम्ही फॉर्म भरू शकतो का? बघा काय सांगितलेलं आहे, त्याच्या मनामध्ये प्रश्न असतात, 100% प्रश्न असतात. सर आम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहोत, म्हणजे लास्ट इयरला, 3rd इयर असेल किंवा 4th इयर असेल, जे काय असेल, तर आम्ही तिथं फॉर्म भरू शकतो का? फॉर्म भरू शकता, लक्षात ठेवायचं. तर आयोगाने याच्यावर काय दिले बघा व्यवस्थित. अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. म्हणजेच काय, समजा आता हा महिना चालू आहे जून, तुमचं लास्ट इयर सुरू आहे. ठीक आहे, आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, मुख्य परीक्षेचा फॉर्म भरेपर्यंत, मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी जो मुख्य परीक्षेचा फॉर्म भरेपर्यंत जी शेवटची डेट असते बघा, त्या डेटपर्यंत तुमचं पदवीचं प्रमाणपत्र तुमच्या हातामध्ये पाहिजे. म्हणजेच काय, तुमची पदवी पूर्ण झालेली पाहिजे. आता इथं मुद्दा असा आहे, आयोगानं सांगितले की परीक्षा 27 सप्टेंबर पासून होणार आहे, पण आयोगानं अजून सुद्धा मुख्य परीक्षा तारीख दिलेली नाहीये. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे की जर मुख्य परीक्षा दिनांक दिला नसेल तर आम्ही गणना कशी करणार? पण असं म्हणू शकतो की आता जे शेवटच्या वर्षाला आहेत, ज्यांच्याकडे टायपिंग वगैरे आहे, त्यांनी फॉर्म भरायला हरकत नाही. आपण नंतर बघूया. हे मुख्य परीक्षेचं चालले, मुख्य परीक्षा दिनांकापर्यंत तुमच्याकडे तुमचं पदवीचं प्रमाणपत्र पाहिजे. लास्ट इयरचे विद्यार्थी अपिअरिंग टाकू शकतात, फॉर्म भरू शकतात. पण जर तुम्ही पूर्व परीक्षा क्लिअर केली, मुख्यचा फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमचं पदवीचं प्रमाणपत्र पाहिजे. मग आता यावर माहित नाही की आयोग मुख्य कधी घेणार. कदाचित मुख्य परीक्षा बघा सप्टेंबर झाला, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीमध्ये होऊ शकते. ठीक आहे, मग जानेवारीपर्यंत ज्या डिग्र्या होऊ शकतात, तुम्हालाच ते माहिती असेल कदाचित, प्रत्येक डिग्रीचं हे वेगळं असतं. पण महत्वाचं काय आहे, ज्यांची डिग्री इथपर्यंत होईल मुख्य परीक्षेपर्यंत, त्यांनी आता फॉर्म भरायला हरकत नाही. किंवा तुम्हाला एखादा अनुभव हवा असेल तर बिंदास्त फॉर्म भरून घ्या, काही फरक पडत नाही. ठीक आहे, शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अर्हता आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विशिष्ट दिनांकास अथवा त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे. म्हणजे आयोगाने काय सांगितलेलं आहे की टायपिंग तुमच्याकडे पाहिजे, आता नसेल तरी चालेल, पण मुख्य परीक्षेपर्यंत तुमच्याकडं, मुख्य परीक्षेच्या शेवटच्या दिनांकापर्यंत तुमच्याकडं तुमचं टायपिंग सर्टिफिकेट हातामध्ये पाहिजे. कारण का, तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेटचा नंबर टाकावा लागतो. मी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेटचे फोटो पण दाखवतो, कसे टायपिंग सर्टिफिकेट असतात, सविस्तर गोष्टी सांगणार आहे, काय टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, त्यानंतर टंकलेखन अर्हता. आता बघा, पात्रता झाली आणि बेसिक पात्रता लक्षात ठेवायची. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, भारताचं नागरिकत्व पाहिजे. आणि भारताचे नागरिकच अप्लाय करू शकतील ना, मग त्याला काय वेगळं नाहीये, लक्षात ठेवायचं. ओके, टंकलेखन अर्हता. आता टंकलेखन अत्यंत महत्वाचा घटक आहे. या 2 पदांसाठी टंकलेखन लागतं, म्हणजे टायपिंग लागतं. कुठलं? कर सहाय्यक आणि लिपिक. लक्ष द्या, कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेसोबत, म्हणजे तुम्हाला पदवी तर पाहिजेच, शैक्षणिक अर्हता काय होती? पदवी झालेली पाहिजे. पदवी सोबतच तुम्हाला इतर टायपिंग सुद्धा पाहिजे. काय सांगितले बघा, खालीलप्रमाणे टंकलेखन अर्हता असणे सुद्धा आवश्यक आहे.
आता इथं अजिबात घोळ करायचा नाही, मी सांगतोय तर व्यवस्थित ऐका. दोन्हीही पद ज्यांच्याकडे दोन्ही टायपिंग आहेत ते दोन्ही पदाला अप्लाय करतील, त्यांना टिकमार्क फक्त करायचा आहे. ज्यांच्याकडे एकच कुठलं टायपिंग असेल ते फक्त लिपिकलाच अप्लाय करू शकतात. कसं आपण व्यवस्थित बघूया, लक्ष द्या. कर सहाय्यक म्हणजे टीए, टॅक्स असिस्टंट, मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30, मराठी 30 पाहिजेच प्रति मिनिट. आणि म्हणजे सोबत मराठी सोबत इंग्रजी पण पाहिजे. हे मुद्दाम त्यांच्याकडे शाई जास्त झालेले नाही आहे, हे मुद्दाम त्यांना जास्त डार्क करायला. तिथं पण दिले बघा किंवा. बाकी शब्द सगळे नॉर्मल आहेत. तो फॉन्ट बघा जरा तुम्ही, ते साईज बघा, थोडं बोल्ड केलेलं, हायलाइट केलेलं आहे ना. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द, म्हणजे याच्यामध्ये मराठी 30 आणि इंग्रजी 40 दोन्ही सुद्धा सर्टिफिकेट लागतात. कशाला? कर सहाय्यकला. झालं क्लिअर? काय दिले? प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजेच जीसीसी टीबीसी टायपिंग, लक्षात ठेवायचं. असा एक कोर्स असतो जीसीसी टीबीसी टायपिंग. ठीक आहे, कळालं? कर सहाय्यकाला दोन्ही लागतात. आता इकडे बघूया, लिपिकला काय सांगितलेलं आहे. मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट. पुन्हा मराठी लिहितो मी 30. किंवा, आता कळालं का? किंवा म्हणजे एकतर मराठी असेल किंवा इंग्रजी असेल. बघा, किंवा म्हणजे दोन्हीपैकी एक असेल. इंग्रजी 40, इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाली पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवायचं, इथं दोन्हीही लागतील, इथं मात्र दोघांपैकी एक चालेल. आता लक्ष द्या, ज्यांच्याकडे फक्त मराठी आहे ते इथं अप्लाय करू शकतात, त्याने इंग्रजी काढून घेण्यास हरकत नाही. ठीक आहे, ज्यांच्याकडे म्हणजे तुम्ही फॉर्म वगैरे भरा तुमचा टायपिंग सेंटरचा वगैरे जो काय असेल, कारण पुढे सुद्धा आगामी काळामध्ये मोठी भरती येणार आहे, लक्षात ठेवायचं. मी अजूनही सांगतोय, टायपिंग नसेल, ज्यांना असं वाटते सर आम्हाला टायपिंग मध्ये एखादी पोस्ट पाहिजे आहे, इतर ठिकाणी भरपूर स्पर्धा आहे, टायपिंग मध्ये बऱ्यापैकी जागा जास्त येतात, त्यांनी टायपिंग काढून घ्या. स्वतःला सेफ ठेवण्याचा प्रयत्न करा. तो PSI होतोय, तो एक्साइज इन्स्पेक्टर होतोय, म्हणजे मी होऊ शकता, कुणी होऊ शकता. पण जर आपल्या बाकीच्या परिस्थिती महत्वाच्या असतात, जर तुम्हाला लवकरात लवकर पोस्ट हवी असेल तर टायपिंग एखादं काढून घ्या. ठीक आहे, ज्यांच्याकडे दोन्ही आहेत ते इथं दोन्हीकडे अप्लाय करू शकतात, या पण पोस्टला आणि त्या पण पोस्टला, लक्षात ठेवायचं. मग तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कुठली पोस्ट घ्यायची आहे. शक्यतो हीच लोक घेतात कारण ह्याचं स्केल जास्त आहे त्याच्यापेक्षा. ठीक आहे, आता इथं मुद्दा लक्षात ठेवायचं, मराठी 30 बऱ्याच जणांच्याकडे असेल, इंग्रजी मात्र लक्षात ठेवा, इंग्रजी हे काही विद्यार्थ्यांनी 30च काढलेलं आहे. कारण इंग्रजी 40 काढण्यासाठी, जर तुम्हाला इंग्रजी 40 काढायचं असेल त्याच्या पूर्वी तुम्हाला इंग्रजी 30 काढणं महत्वाचं आहे. इंग्रजी 30 काढल्याशिवाय इंग्रजी 40 तुम्हाला भेटतच नाही. मग काही काही विद्यार्थ्यांच्याकडे हे आहे, पण हे तुम्हाला काही उपयोगाचं नाही. आयोगानं काय सांगितलंय, इंग्रजी 40 मला पाहिजे, म्हणजे त्यांना पाहिजे. लक्षात. मग इंग्रजी 30 काढला असेल तर जरा प्रयत्न करा. आता मला तर वाटते जून जुलैची परीक्षा झालेली आहे टायपिंगची, कारण जूनमध्ये आणि जुलैमध्ये शक्यतो होतं, म्हणजे वर्षात 2दा एक्झाम होते, जून जुलै किंवा डिसेंबर जानेवारी. तर मला असं वाटतं की जर तुमचं आता वेळ असेल तर डिसेंबर जानेवारीच्या नादाला लागा, कारण ते जरी निघलं त्यावेळी, उद्या असं नको व्हायला डिसेंबर जानेवारीला अजून एखादी मोठी ऍड पडली आणि त्यावेळी पुन्हा आपण पश्चाताप केल्यावर मागच काढायला पाहिजे होतं. त्यामुळे आता हातामध्ये असेल तर काढून घ्या, अदरवाईज तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. लक्षात क्लिअर झालं? मी सगळं क्लिअर केलेलं आहे. इंग्रजी 30 अजिबात चालणार नाही, 12वी चालणार नाही, डिप्लोमा चालणार नाही, पदवी चालेल आणि पदवी प्लस हे सुद्धा महत्वाचं आहे, टंकलेखन अर्हता. ठीक आहे, टायपिंग इथं लागणार. क्लिअर झालं? आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, इथं महत्वाचं दिलेलं आहे, शासनाने वेळोवेळी आदेश काढून विहित केलेली संगणक टंकलेखन अर्हता बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग मराठी 30 अथवा बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग इंग्रजी 40 समकक्ष अर्हता म्हणून स्वीकारार आहे. म्हणजे बेसिक कोर्स जरी तुम्ही केला असेल पण समतुल्य पाहिजे, शासनाने मान्यता दिलेला कोर्स पाहिजे, लक्षात ठेवायचं. आता मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे जो कोर्स आहे तो महाराष्ट्र, जी आपली काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन आहे, महाराष्ट्र शैक्षणिक परिषद आहे, ती आपला हा कोर्स घेते. कुठला? टायपिंगचा. तुम्ही कुठल्याही प्रायव्हेट संस्थेकडनं, टायपिंगच्या संस्थेकडनं हा कोर्स काढू शकता, पण त्याच्यावर सर्टिफिकेट मात्र महाराष्ट्र शासनाचंच येतं. तुम्हाला मी सर्टिफिकेट सुद्धा दाखवेन, कारण हे प्रायव्हेट सर्टिफिकेट नाहीये. अरे इन्स्टिट्यूशन प्रायव्हेट असू शकतात ना. समजा आता मला टायपिंगचा कोर्स करायचा, मी एखाद्या संस्थेमध्ये गेलो, पण संस्था तुम्हाला सांगेल की इथं आम्ही गव्हर्नमेंटचे कोर्स तुम्हाला करून देतो. कुठले? जीसीसी टीबीसी, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके. आता अजून एक महत्वाची अपडेट बघा, इथं केवळ इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांची
लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर, म्हणजे बघा, ज्यांच्याकडे फक्त इंग्रजी आता असेल आणि जर त्यांची नियुक्ती झाली, लिपिक टंकलेखक झाले, इंग्रजी फक्त असेल, कारण दोनपैकी एक चालतं ना, तर ज्यांच्याकडे इंग्रजी आहे त्यांनी काय करायचं बघा, त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे सादर करणे सक्तीचे आहे. सध्या इंग्रजी असेल तर 4 वर्षात काय करायचं आहे, तुम्हाला मराठी सर्टिफिकेट काढून जमा करायचं आहे. हे कधी, हे नंतरची गोष्ट आहे. ठीक आहे, म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला महत्वाचं काय आहे, आयोगाने सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे इंग्रजी असेल, लिपिक टंकलेखक नियुक्त झाल्यानंतर तुम्ही 4 वर्षात मराठी दाखल करू शकता 30, आणि जर तुमच्याकडे मराठी 30 असेल तर तुम्ही पुढील 4 वर्षात इंग्रजी टायपिंग जमा करू शकता. इंग्रजी असतं 40. आलं का लक्षात? त्याने खाली दिलेलं आहे बघा. तसेच केवळ मराठी टंकलेखन धारण करणाऱ्या उमेदवाराची इंग्रजी भाषेत बहुतांश कामकाज होत असलेल्या विशेष कार्यालयात लिपिक टंकलेखन संवर्गामध्ये नियुक्ती झाल्यानंतर नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात इंग्रजी टंकलेखनाचे 40 चे त्याने सर्टिफिकेट जमा करायचं आहे. मग असं असेल त्याने पुढच्या 4 वर्षात हे जमा करायचं, आणि जर आता मराठी असेल 30 त्याने पुढच्या 4 वर्षात इंग्रजी 40 जमा करायचं. पुढच्या 4 वर्षाची गोष्ट आहे. काय आता टेन्शन घ्यायचं नाही की मग आता माझी एकच आहे, मी काय करू. आता एक असेल तर एकावर फॉर्म भरा, मराठी असेल तर मराठी भरा, इंग्रजी असेल तर इंग्रजीवर भरा, काही फरक पडत नाही. ठीक आहे, दोन्ही असेल तर उत्तमच आहे. बघा, अशा प्रकारचे तुम्हाला सर्टिफिकेट असतात. मुद्दाम मी माहिती थोडी दडवलेली आहे, ते लक्ष द्या. बघा, असं लिहिलेलं असतं, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन, महाराष्ट्र राज्य काय शिक्षण परिषद, लक्षात ठेवायची. ओके, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, हे आपलं पुणे त्याचं मेन सेंटर आहे, आणि हा तुमचा क्रमांक असतो. इथं आहे बघा, जीसीसी टीबीसी आहे का, हा तुमचा पूर्ण सिरियल नंबर आहे बघा. हा लक्षात, हा तुम्हाला कधी भरायचा आहे. आता समजा, आता बघा मी तुम्हाला अजून एक सांगतो, ज्यांनी री एक्झाम दिलेली आहे असे पण काही विद्यार्थी आहेत जे कदाचित टायपिंगच्या परीक्षेला फेल झाले असतील. जर त्यांची पुढच्या काही महिन्यामध्ये एक्झाम होणार असेल, री एक्झाम होणार असेल, त्यांना सुद्धा आता पूर्वचा फॉर्म भरताना प्रॉब्लेम नाही. कारण का, मुख्यच्या फॉर्म भरेपर्यंत, मुख्य अजून खूप जास्त लांब आहे, मुख्यच्या फॉर्म भरेपर्यंत तुमच्या हातामध्ये प्रमाणपत्र येतं. मग सर्टिफिकेट असं असतं बघा. आता मला वाटते मराठीसाठी आहे, इथे ग्रेड वगैरे देतात. हा सीट नंबर असतो तुमचा, हे सेंटर नंबर आहे, ज्या तुम्हाला सेंटर दिलेलं आहे ते, आणि इन्स्टिट्यूशनचा कोड नंबर आहे. जीसीसी टीबीसी लक्षात ठेवायचं, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स. हा लक्षात क्लिअर. इथं इंग्रजी मधला आहे बघा, सेम महाराष्ट्र स्टेट काउन्सिल, थोडंसं ब्लर झालेलं आहे, काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे. मग हे तुमची सरकारी परिषद झाली, ही सरकारी संस्था आहे, पण संस्था जी तुम्हाला टायपिंग करून देते ती प्रायव्हेट असणार आहे. मग लक्षात ठेवायचं, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, इथं स्कॅन कोड असतात, तुम्ही हे ओरिजिनल, इथे फोटो सुद्धा तुमचा असतो, लक्षात ठेवायचं, इथे फोटो असतो, तुम्हाला मिळालेले गुण ते देतात. जीसीसी टीबीसी मराठी 30 आणि इथे इंग्रजी 40 असं असतं बघा. ठीक आहे, याच्यावर सेंटर कोड वगैरे सगळा शिक्कामोर्तब झालेला असतं. त्यामुळं अशा प्रकारे तुम्हाला सर्टिफिकेट मिळतात टायपिंग झाल्यावर, हे लक्षात ठेवायचं, महत्वाचं आहे. त्यानंतर सूट, अत्यंत महत्वाचं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे, सर ठीक आहे आमचं टायपिंग झालेलंच नाहीये, पण आम्ही सूट शिथिलता या कक्षेमध्ये येतो. बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, सूट फक्त 4 लोकांनाच असणार आहे, म्हणजे 4 कॅटेगरीच्या लोकांना. कॅटेगरी म्हणता येत नाही त्यांना, 4 वेगळे संवर्ग घेऊया. बघा, लक्ष द्या. टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट, तात्पुरती म्हणजे आता नसेल पूर्वचा फॉर्म भरू शकता, मुख्यचा पण भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, कारण सुरुवातीला तुम्ही काय करणार आहे, या 4 पैकी एकाला क्लिक करणार आहात. पण जेव्हा तुम्ही नियुक्त व्हाल, जेव्हा तुमचं सिलेक्शन होऊन जाईल, कर सहाय्यक, लिपिक, जे काय असेल, कर सहाय्यक शक्यतो त्याला पदच नाहीत म्हणा, पण लिपिक जर असेल तर तुम्हाला नियुक्तीपासूनच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट द्यावं लागतं. कधी, सिलेक्शन झाल्यानंतरचं आहे, आता नव्हे, लक्षात ठेवा. बघा, 4 संवर्ग कुठले आहेत. पहिला संवर्ग आहे दिव्यांग उमेदवार. दिव्यांग उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्ती म्हणजेच फायनल सिलेक्शन दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे त्यांना 2 अटेम्प्ट मिळणार. दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनिवार्य नाही. काय, आता सध्या त्यांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही. दुसरा कोण आहे, दुसरा घटक कोणता आहे, माजी सैनिक उमेदवार, त्यांना सुद्धा सेम आहे बघा. नियुक्त झाल्यापासून 2 वर्षाचा कालावधी आणि 2 संधी अनुज्ञेय आहे. 2 अटेम्प्ट त्यांना पूर्ण करायचा आहे, पण नियुक्ती झाल्यापासून 2 वर्षाच्या आतमध्ये, लक्षात ठेवा. तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे अनाथ उमेदवार, त्यांना सुद्धा
टंकलेखन आता कंपल्सरी नाहीये, पण नियुक्त झाल्यापासून 2 वर्षाचा कालावधी 2 संधी त्यांना मिळणार. आणि चौथा घटक लक्षात ठेवायचं, फक्त लिपिक टंकलेखक संवर्गाच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी प्रवर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्ती दिनांकापासून 2 वर्ष आणि फक्त काय दिलेलं बघा, 2 वर्षाचा कालावधी अनुज्ञेय असल्यामुळे प्रस्तुत आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही. मग ज्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त दाखला असेल, भूकंपग्रस्त असेल, पदवीधर अंशकालीन असेल, त्यांना 2 वर्षाचा कालावधी मिळणार. हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं का? या 4च गटांना फक्त सूट आहे. आयोगानं सांगितल्याप्रमाणे मी सगळं सांगतोय, बाकी काही वेगळं करायची गरज नाही. लक्षात. स्किल टेस्ट आता लक्षात ठेवायचं. स्किल टेस्ट कधी असायची, तर यापूर्वी तुमची पूर्व परीक्षा व्हायची, त्यानंतर मुख्य परीक्षा व्हायची, आणि मुख्य परीक्षेमध्ये ज्यांनी कर सहाय्यक आणि लिपिकला टिकमार्क केलेला आहे तर त्यांचा कट ऑफ लागायचा. ठीक आहे. मग मुख्य परीक्षेला कर सहाय्यक लागला वेगळा, कारण सगळ्यांचे मुख्य परीक्षे कट ऑफ वेगळे लागतात. मग कर सहाय्यक आणि लिपिक किंवा दोन्ही पदांना पात्र झाला असेल तर त्यांना टायपिंगच्या टेस्टला बोलवलं जायचं, आणि विद्यार्थी खर्च करून टायपिंगची प्रॅक्टिस करून करून मरून तिकडे जायचे. त्याला 6-6 महिने लागायचे. मग आयोगाने काय केलं, हा सगळा उपद्व्याप टाळण्यासाठी, हा सगळा गोंधळ टाळण्यासाठी काय केलं, याला म्हणायचं होतं स्किल टेस्ट. मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर ज्यांनी टायपिंग नुसार अप्लाय केलंय ना कर सहाय्यक आणि लिपिकसाठी, त्यांना स्किल टेस्ट असायची, कौशल्य चाचणी, की बाबा तुम्ही खरंच टायपिंग केलेलं आहे का, आम्हाला तुम्ही आमच्या सेंटरला या आणि प्रूव्ह करून दाखवा. तर हा सगळा उपद्व्याप टाळायला आयोगाने काय केलं, मुख्य परीक्षेनंतर स्किल टेस्ट व्हायची ती पूर्णपणे रद्द केलेली आहे. आणि हे मी सांगत नाही, इथं आयोगाने GR पण टाकलेला आहे, जो मे मध्ये टाकला होता, मागच्या महिन्यामध्ये. काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्र गट क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत. आणि रद्द कधीपासून झालेला आहे, तर 2025 बघा. आता सुद्धा म्हणजे ही जी 26 असेल ना, 26 पासून, आता जी 26 ला असणार आहे, इथून पुढे ज्या सगळ्या परीक्षा होणार आहेत यामध्ये स्किल टेस्ट होणार नाही. हे लक्षात ठेवायचं. स्किल टेस्ट आयोगाने पूर्णपणे रद्द केलेले आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं, आता तुमच्याकडे 2च टप्पे उरतात, एक पूर्व परीक्षा, एक मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेत जर तुम्ही क्लिअर झाला मुख्य परीक्षा, तर तुम्हाला डिरेक्टली तिथे हे असणार आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे आयोगाने हे ठेवलं होतं 2-3 वर्ष, पण खूप जास्त प्रॉब्लेम झाले, हे आयोगाने स्किल टेस्ट रद्द केली. लक्षात. तुमचा रिझल्ट कशावर लागेल, आता फक्त मुख्य परीक्षेच्या मार्कावर तुमचा रिझल्ट लागणार आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मी या संदर्भात कुठले डॉक्युमेंट्स लागतात यावर मी वेगळा व्हिडिओ सुद्धा घेतो, किंवा तुम्हाला आता हा तुम्ही व्हिडिओ बघताय, पण तुमच्या मनामध्ये अजून कुठल्या शंका आहेत ते मला कमेंटला टाका, मी त्याच्यावर सुद्धा सविस्तर व्हिडिओ घेईन. आरक्षण प्रॉब्लेम होतो, डॉक्युमेंट्स क्लिअर नसतात, मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो काय करायचं. ठीक आहे. बघा, आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये सामाजिक प्रवर्ग म्हणजे SCBC असेल, SBC असेल, OBC असेल, SC ST असेल, EWS असेल, राज्याचा EWS, या सर्वांनी आपापला जातीचा दाखला लक्षात ठेवायचा. जे तुम्ही क्लेम करणार आहात, तुम्हाला जास्त फॉर्म भरायचा आहे, तुमच्याकडे तो दाखला पाहिजे. देन पुढं अनाथ आरक्षण असेल तो दाखला पाहिजे, खेळाडू आरक्षण असेल तो दाखला पाहिजे, दिव्यांग आरक्षण असेल तो दाखला पाहिजे, माजी सैनिक असेल तो स्वतःचा दाखला पाहिजे, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असेल तो सुद्धा दाखला पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात आपापले दाखले गोळा करा. NCL लागत असेल तर आयोगानं सांगितलेलं आहे NCL हे 2026-27 चालू वर्षीचं पाहिजे, ते पण कधीपर्यंत, 27 सप्टेंबरच्या आधीपर्यंत पाहिजे. फॉर्म म्हणजे परीक्षा दिनांक जी आपली 27 सप्टेंबर आहे त्याच्या आधीपर्यंत त्यांना काय पाहिजे आहे, NCL पाहिजे आहे. EWS सुद्धा त्यांना 27 सप्टेंबरच्या आधीच पाहिजे आहे. मग ज्यांनी काढलं नसेल त्यांनी चालू मधलं EWS आणि NCL काढून घ्या, काय हरकत नाही. मी तुम्हाला डॉक्युमेंटचा व्हिडिओ सविस्तर घेतलाय, किंवा कुठले डॉक्युमेंट्स लागतात हा सुद्धा मी व्हिडिओ टाकला होता बघा, आपल्या MPSC फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला आहे. कुठले डॉक्युमेंट्स लागतात फॉर्म भरायला ते सुद्धा सविस्तर सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता परीक्षा योजना. आता तुम्हाला कळालं की एवढं सगळं आहे, पण आता ही जी लिपिक आणि हे जे कर सहाय्यक पद आहेत, लक्षात ठेवायचं, या सर्व पदांसाठी यासोबत अजून 2-3 पद आहेत. मग एकूण 5 पदांसाठी तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षा असेल. संयुक्त पूर्व परीक्षा ही तुमची 100 प्रश्न आणि 100 गुणांची असते, बरोबर, आणि वेळ असतो 60 मिनिटं. अगेन इथं कॉम्पिटिशन बघा, 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे. लक्षात आलं का, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर जे विद्यार्थी
संयुक्त पूर्व परीक्षा पास होतील त्यांना पुन्हा मुख्य परीक्षेचा फॉर्म भरावा लागेल. आलं, सिंपल आहे, कारण त्यांना मुख्यला अप्लायच करावं लागेल. मुख्य परीक्षा लक्षात ठेवायचं, मुख्य परीक्षा बघा, संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण किती असतात 400 आणि मुख्यचे किती असतात 100. मुख्यचे किती असतात 400. आता बघा, या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला एकच पेपर असतो, एकच पेपर, 100 प्रश्न, 100 गुण आणि 1/4 निगेटिव्ह. चुकीच्या उत्तराला, लक्ष द्या, चुकीच्या उत्तराला तुम्हाला तुमचे मार्क कटणार आहेत. बघा, मी साईडलाच घेतो थोडस. परीक्षा योजना महत्वाची आहे. जी पूर्व असते ती संयुक्त असते. संयुक्त म्हणजेच काय, कर सहाय्यक, लिपिक, एमव्हीआय, उद्योग निरीक्षक या सर्वांनाच एकच परीक्षा असणार. क्लिअर. थोडं त्यातलं सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक साईडला करा, एमव्हीआय थोडंसं साईडला करा. जी पूर्व परीक्षा असते यामध्ये एकच पेपर असतो ज्यामध्ये 100 प्रश्न असतात आणि 100 गुण असतात. मी तुम्हाला सविस्तर अभ्यासक्रमाचा व्हिडिओ लागलीच घेणार आहे एक 2-3 दिवसानंतर, की अभ्यासक्रम कोणता आहे डिटेलमध्ये अभ्यासक्रम आपण विश्लेषण करूया. आता मी तात्पुरतं सांगतो. 100 गुण आहेत, 1 तास आहे आणि 1/4 निगेटिव्ह आहे. चुकीला 0.25 मार्क वजा. जी मुख्य परीक्षा असते, मुख्य परीक्षाला 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. हे दोन्ही पेपर एकाच दिवशी होतात. एक पेपर सकाळी 17 मध्ये असतो, थोडा दुपारचा गॅप, मग पुन्हा दुसरा पेपर असतो. लक्षात ठेवायचं, पेपर 1 जो आहे यामध्ये मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण असे दोन्हींचे 50-50 मिळून 100 प्रश्न असतात आणि 200 गुण असतात. पुन्हा याला 1 तास असतो, सेम एका पेपरला 1 तास. देन जो पेपर दुसरा आहे यामध्ये जीएस चे घटक असतात. जीएस म्हणजे काय, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थव्यवस्था, पुन्हा विज्ञान आलं, चालू घडामोडी आलं, 1-2 कायदे पण महत्वाचे आहेत, तंत्रज्ञान नावाचा घटक महत्वाचा आहे, हे सुद्धा महत्व. याला आपण काय म्हणूया, सामान्य अध्ययन. आणि यामध्ये पुन्हा 100 प्रश्न असतात आणि पुन्हा 200 गुण असतात आणि पुन्हा 1 तास वेळ आहे. आणि 1/4 निगेटिव्ह कॉमनच आहे. बघा, पूर्वाला सुद्धा 1/4 आहे निगेटिव्ह, मुख्यला सुद्धा 1/4 निगेटिव्ह आहे दोघा पेपरांना. ठीक आहे. मग तुमचा जो निकाल लागणार आता, कारण का पूर्व परीक्षेचे मार्क तुमच्या फायनल मेरिटला धरत नसतात. लक्षात ठेवायचं, पूर्व परीक्षेचे मार्क तुमच्या फायनल मेरिटला धरत नाहीत. तुम्ही समजा 100 पैकी तुमचा कट ऑफ लागला 44, ठीक आहे, तुम्हाला पडले 45, तर काही फरक पडत नाही. तुम्ही फक्त पूर्व परीक्षा पास होणं गरजेचं आहे. पूर्व परीक्षेला 100 पैकी 99 जरी पडले तरी काही फरक पडत नाही. तुम्ही फक्त पूर्व परीक्षा पास होणार आहात, कारण ते मार्क तुमच्या मेरिट लिस्ट मध्ये धरत नाहीत. कुठे धरतात, फक्त मुख्य परीक्षा मार्क तुम्हाला मेरिट मध्ये धरतात. म्हणजेच किती, तुम्हाला 400 पैकी किती मार्क पडणार याच्यावर तुमचा फायनल सिलेक्शन होणार. याचा काही संबंध नाही, तुम्हाला फक्त क्वालिफाईंग नेचर असणार आहे. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं, जी सगळी पद आहेत, एमव्हीआय जर मी साईडला सोडलं, मग सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, त्या पदाव्यतिरिक्त जी 4 पदं आहेत, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक, कर सहाय्यक, लिपिक आणि ह्या बाकी 2 पदांना सगळ्यांना कट ऑफ एकच लागतो. संयुक्त नाव आहे त्यामुळं पूर्व परीक्षा कट ऑफ सगळ्यांना एकच लागतो. पण मुख्य परीक्षा कट ऑफ प्रत्येक तुमच्या परीक्षेला, प्रत्येक तुमच्या संवर्गाला वेगळा आहे. उद्योग निरीक्षक वेगळा कट ऑफ मुख्यला फायनल, कर सहाय्यक वेगळा कट ऑफ, लिपिक वेगळा कट ऑफ, पूर्वला सगळ्यांना समान. आलं का लक्षात. मुख्यला तुम्हाला मात्र काय करायचं आहे, तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला मी नंतर पण सांगेन. क्लिअर झालं. आता जो आयोगानं काही म्हणजे मला वाटतं लास्ट डेलाच मागच्या दिवशी जो काही आयोगानं एक प्रकार केलेला आहे, त्यांचं म्हणणं आहे की ही जी आपण पूर्व परीक्षा घेणार आहोत, यापूर्वी सगळ्या पूर्व परीक्षा सगळ्या ऑफलाईनच व्हायच्या. पण आयोगाचं काय म्हणणं आहे की 2026 जी आता तुमची ऍड पडलेली आहे, तर ह्या ऍड मध्ये जी 2900 पदाची ऍड आहे ना, या ऍड मध्ये आयोग काय करणार आहे, तर लक्षात ठेवायचं, आयोग ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या मागावर आहे. या संदर्भात काही महत्वाच्या घडामोडी पण चाललेल्या आहेत. लक्षात ठेवायचं, तुम्हाला मी अपडेट सुद्धा देत राहीन. बघा, सदर संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे कुठली, आता 2600 होणार आहे. बघा, सगळ्यांनाच कॉमन आहे. तुम्ही लिपिक करा किंवा काही करा, सगळ्यांना ऑनलाईन परीक्षा सांगितलेली आहे. संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल, घेतली जाणार आहे. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये आयोजित केली जाईल आणि प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल. सर्व सत्रातील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व काठिण्यता स्तर विचारात घेऊन परीक्षांती गुणांचे समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन केले जाईल. त्यानुसार उमेदवारांचे नॉर्मलाइज गुण निश्चित करून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. म्हणजे आयोगाचं काय म्हणणं आहे, पूर्व परीक्षा होणार, पण कशी होणार, ऑनलाईन होणार. ऑनलाईन तर होणार, पण एकाच वेळी सगळं ऑनलाईन होणार का, तेवढं सेंटर अवेलेबल नाही आहेत. मग वेगवेगळ्या सत्रामध्ये घ्यावी लागणार. मग कुणाचे शनिवार असेल, कुणाचे रविवार असेल, कुणाचे अजून कुठले असेल, मग सगळ्यांचा स्कोर बघणार.
नॉर्मलाइज करणार, तर पेपर अवघड असला नॉर्मलाइज करावा लागतो, म्हणजे प्रत्येकाला पेपर वेगळा येणार. सगळ्या सत्रांचं नॉर्मलाइज केलं, शिफ्ट बघितल्या, असं करून तुमचा एक स्कोर निघणार आणि मग आयोग प्रिलिमचा कट ऑफ लावणार. हे खूप प्रॉब्लेमॅटिक असणार आहे. ऑनलाईनचा खूप जास्त घोळ होतो. मी स्वतः ऑनलाईनच्या आतापर्यंत 10-12 एक्झाम दिल्या, 4 सिलेक्टेड आहे मी, पण मला माहिती आहे की नॉर्मलाइज स्कोर माझा लय वेळा झालेलाच नाहीये. आता मागच धर्मादायची परीक्षा होती, मला 100 पैकी पहिल्यांदा किती 91 माझे बरोबर होते, फक्त नंतर नॉर्मलाइजला माझे काय झाले 100 पैकी 93 बरोबर आले, म्हणजे माझे फक्त किती मार्क वाढले, 4 मार्क वाढले. आणि माझ्यासोबत जे आहेत काय काय लोकांचे 18-18, काय काय लोकांचे 12-12 मार्क वाढलेले आहेत. सो मी स्पष्ट मताचा आहे, ऑनलाईन परीक्षा खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक होणार. बरं, आयोगाचं काय म्हणणं आहे, 2900 3000 पद आहेत, आम्ही कसं मॅनेज करू. 2023 रोजी 8000 पदांसाठी आयोगानं ऑफलाईन परीक्षा घेतली होती, ही तर काहीच पदं नाहीयेत. मग थोडं आपण त्याच्यावर सुद्धा बोलू, लक्षात ठेवा. ओके, आणि यासाठी नॉर्मलायझेशन सर्व उमेदवारांना बंधनकारक असणार आहे. आयोग काय करणार, उत्तर तालिका सुद्धा प्रसिद्ध करणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जे ऑनलाईन परीक्षेला टिकमार्क कराल, तुमचं ती रिस्पॉन्स शीट सुद्धा जनरेट होणार आहे. म्हणजे आपण आधी परीक्षा द्यायचो ना टीसीएसच्या वगैरे, त्या प्रकारे सगळ्या इथं महत्वाच्या गोष्टी असणार आहेत. तुमचे मार्क्स तुम्हाला कळणार आणि आयोग तुम्हाला आन्सर सुद्धा टाकणार आहे. आता वेतन श्रेणी 2 पद महत्वाची आहेत टायपिंगच्या आधारावर, ती म्हणजे लक्षात ठेवायचं, लिपिक टंकलेखक, त्यासाठी S6 स्केल आहे. म्हणजे इन हँड जी सॅलरी असते ती जवळपास 35च्या आसपास पडणार आहे, 32 ते 35 ही सॅलरी लिपिकची आहे, लक्षात ठेवायची. जी कर सहाय्यक आहे, कर सहाय्यक पदाला S8 स्केल असतं. S8 स्केल म्हणजेच काय, तर इन हँड सॅलरी जी आहे ती 40-42 हजारच्या आसपास येईल. ठीक आहे, हे तुमची वेतन श्रेणी असणार आहे, लक्षात ठेवायचं. ओके, 2 पद आहेत. आता महत्वाचं काय आहे, तर वेतन श्रेणी झाली. आता महत्वाचं काय आहे, तर हे लक्षात ठेवा. बघा, पुढचा जो आपला हे असणार आहे कुठला व्हिडिओ, तो कशावर आधारित असणार आहे, अभ्यासक्रमाचं विश्लेषण. पूर्व आणि मुख्यचा अभ्यासक्रम कसा असतो हे आपण सविस्तर बघूया. ठीक आहे, पूर्व परीक्षेला कसं असतं, मुख्यला किती पेपर असतात, आपण डिटेल्ड अभ्यासक्रम बघायचा, कुठले घटक करायचे आहेत, कशावर फोकस करायचा. आता मला एक अजून मनामध्ये प्रश्न आहे, जो तुमच्या सुद्धा मनामध्ये प्रश्न असेल. बरेच विद्यार्थी म्हणतात, सर बघा मी तुम्हाला सांगितलं, जर जे विद्यार्थी लास्ट इयरला असतील, शेवटच्या वर्षाला असतील, शेवटच्या पदवीच्या वर्षाला असतील, त्यांना फॉर्म भरायला हरकत नाही. पण तुमच्याकडे टायपिंगचं सुद्धा प्रमाणपत्र पाहिजे. कधी, मुख्यचा फॉर्म भरेपर्यंत. मग जर टायपिंग सर्टिफिकेट निघणार असेल, शक्यतो मी जानेवारी पकडतो, तर तुमचा फॉर्म भरणं उचित आहे. ज्या विद्यार्थ्यांच्याकडे आता टायपिंग सर्टिफिकेट अजिबात नाहीये, तर बघा, टायपिंगच्या एक्झाम ह्या वर्षातून 2दा होतात. एक जून जुलैच्या आसपास होते आणि एक डिसेंबर जानेवारीच्या आसपास होते. आता ज्या विद्यार्थ्यांना जून जुलैचं एक्झाम झालेली आहे, परीक्षा झालेली आहे, त्यांना सर्टिफिकेट मिळेल, त्यांना फॉर्म भरायला हरकत नाही. पण जी डिसेंबर जानेवारीला परीक्षा होईल, मग तर जानेवारीला तर तुमची हेच असणार आहे, तुम्हाला मुख्यचा फॉर्म भरावा लागेल. आलं का लक्षात. मग तुम्हाला आता एकतर अप्लाय करून, समजा आता जर फॉर्म निघले असतील तर तुम्ही आता फॉर्म अप्लाय करू शकता आणि डिसेंबर पर्यंत फॉर्म काढून घ्या. मान्य आहे मला की समजा आयोगानं जर मुख्य परीक्षा डिसेंबरला घेतली, तुमचं टायपिंग सर्टिफिकेट अवेलेबल झालं नाही, तर ऍटलिस्ट लक्षात ठेवायचं, पुढे ज्या परीक्षा येणार आहेत तुम्ही त्याला तरी क्वालिफाय व्हा. अजून आपली गट क सरळ सेवा यायची आहे, अजून त्याच्यामध्ये लिपिक पद भरपूर असणार आहेत, यामध्ये लिपिक पद वाढू शकतात. म्हणजे महत्वाचा उद्देश काय आहे, तुमचं काम काय आहे, तर शक्यतो आता तुम्हाला टायपिंग करून घेणं अपेक्षित आहे. मी काय सांगतो अजून बघा, टायपिंग सर्टिफिकेट अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, जर तुमच्याकडे असेल तर बिनधास्त फॉर्म भरा. ज्यांचं निघत असेल मुख्यपर्यंत फॉर्म भरू शकता, आणि सध्या नसेलच, फक्त पदवी झालेली आहे, तर आम्ही काय करू, पदवी झाली असेल उत्तम आहे, पण आता टायपिंगचा फॉर्म निघलाय का बघा. कारण का, डिसेंबरला टायपिंगची परीक्षा असेल, म्हणजे असं नको व्हायला की हातात संधी गेली. ऍटलिस्ट ही जरी एक्झाम नाही सापडली, पुढची एक्झाम आपल्याला सापडू शकते. आलं का लक्षात. मग हे महत्वाचे पॉईंट तुम्हाला मी सांगितलेले आहेत. प्रत्येक घटक तुम्हाला विश्लेषण करून सांगितलेलं आहे. आणि यापेक्षा जर तुम्हाला अजून काय डाऊट्स असतील, मी तुम्हाला अभ्यासक्रमाचा व्हिडिओ टाकणार आहे लवकरच, की अभ्यास कसा करावा, पेपर 1 पेपर 2 काय आहेत, पूर्व परीक्षा कशी क्रॅक करायची, आपण सगळं करूया. त्याचबरोबर लक्षात ठेवायचं, आरक्षणासंदर्भात काय काय मुद्दे असतील, तुमचे डॉक्युमेंटचे घोळ झालेले आहेत, ते सुद्धा कमेंटला टाका. ठीक आहे, म्हणजे आपण सविस्तर चर्चा करूया. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतात बिंदास कमेंटला टाका, आपण त्याच्यावर आगामी व्हिडिओ घेऊया. आणि ज्यांना चांगला अभ्यास करायचा आहे, प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी आपण एकलव्य बॅच आणलेली आहे. ही बॅच आपण रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात आहे, रेकॉर्डेड स्वरूपात आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत,
तुम्हाला आम्ही ते लाईव्ह मध्ये त्याच्यामध्ये मार्गदर्शन सुद्धा करू. महाराष्ट्रामध्ये सध्या एकदम कमी दरामध्ये. आणि लक्षात ठेवायचं, फक्त पूर्व नाही आपल्याकडं, पूर्व आणि मुख्य सुद्धा आहे. म्हणजे फक्त पूर्व नव्हे, पूर्व प्लस मुख्य. म्हणजे जे विद्यार्थी पूर्व परीक्षा क्लिअर होतील त्यांना मुख्यला सुद्धा आपण याच फी मध्ये करत आहोत. किती फीज आहे आपली? 1100 फीज आहे. त्यामुळं आता आपली बॅच लॉन्च झालेली आहे, त्याचा फायदा घेऊ शकता. रेकॉर्डेड का ठेवलेली आहे? तुम्ही तुमच्या कधीही वेळेमध्ये करू शकता. तुम्हाला आम्ही फक्त प्लॅन सांगू. लेक्चर लाईव्ह सुद्धा काय काय मी घेणार आहोत. ही फक्त आपण 1100 मध्ये घेतोय. मूळ फीज कमी केलेल्या आहेत. उत्तम मार्गदर्शक आहेत. आणि लक्षात ठेवायचं, ही पदं आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत, टॅक्स आणि लिपिक. त्यामुळं अजिबात गाफील राहू नका. मोठ्या परीक्षा आहेत, तुम्हाला आगामी परीक्षेला पण फायदा होणार आहे. आणि कुठलाही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही या क्रमांकाला संपर्क साधा. हे तुम्हाला इथं नंबर दिलेला आहे बघा. ठीक आहे. आणि महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला व्हिजिट करा, तुम्हाला तिथं बॅच मिळून जाईल. कुणीही बॅच घ्यायला गडबड करायची नाही. पहिल्यांदा व्हिडिओ बघायची, कोण कसं शिकवायला लागलाय, त्यामध्ये क्वालिटी आहे का, शिकवलेलं समजतंय का, नोट सेक्शन चांगला आहे का, हे सगळं कळालं, बिंदास समजलं, मग बॅचच्या मागे लागायचं. ठीक आहे. त्यामुळे हे पाहू शकता. आणि आगामी काळामध्ये आपण दर्जेदार व्हिडिओ आणणार आहोत. त्यामुळे ट्यून राहा. नोटिफिकेशन आयकॉन, बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून आमचे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. आणि तुमचे काय अजून शंका असतील, बिंदास्त आम्हाला शेअर करा, कमेंटला टाका. आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा सांगत चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, त्यांना सुद्धा सांगा. पुन्हा भेटू. जय हिंद.